जय शिवराय मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी टेस्ट घेणार आहोत. या टेस्टमध्ये 30 प्रश्न असतील, जे की पोलीस भरतीशी संबंधित महत्त्वाचे असतील. मित्रांनो, मुंबई पोलीसला खास करून हे प्रश्न महत्त्वाचे असतील. तुम्ही जर मुंबई पोलीसला फॉर्म भरत असाल तर हे प्रश्न नक्कीच एकदा पहा. त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? ऑप्शन आहेत सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, बी आर आंबेडकर, बी एन राव. तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते बी एन राव. मित्रांनो, इथे लक्षात घ्या, संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि कायदेविषयक सल्लागार होते बी एन राव. हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, लिहून घेत चला. चला तर पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? ऑप्शन आहेत पुणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता. तर आत्मीय सभा कोलकातामध्ये स्थापन करण्यात आली होती. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, कमेंट करून सांगा, आत्मीय सभा कोणी स्थापन केली? आत्मीय सभा कोणी स्थापन केली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुढील प्रश्न, द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन आहेत एस एम पवार, एनी बेझंट, अशोक मेहता, अशोक कोठारी. द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अशोक मेहता. लक्षात ठेवा, अशोक मेहता. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? ऑप्शन आहेत विस्तारवादी, वसाहतवादी, साम्राज्यवादी, दहशतवादी. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? तर विस्तारवादी. विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला नेणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला नेणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड हॉर्डिंग्ज टू. लक्षात ठेवा, लॉर्ड हॉर्डिंग्ज टू हा भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला नेणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम
कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, इथे 2 प्रश्न लक्षात ठेवा. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? तर शिवसमुद्रम. आणि ते कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी या नदीवर. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कावेरी नदीवर आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? ऑप्शन आहेत भीमराव, सरदार पटेल, महात्मा गांधी, बी.आर. आंबेडकर. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर महात्मा गांधींनी. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत भंडारा, अकोला, रत्नागिरी, जळगाव. तर जळगावमध्ये फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? ऑप्शन आहेत मायनी, सागरेश्वर, अंधारी, मयुरेश्वर. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली मोनोरेल कोठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल कोठे सुरू झाली? ऑप्शन आहेत दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. मित्रांनो, कमेंट करून सांगत चला. IMP प्रश्न आहे. भारतातील पहिली मोनोरेल कोठे सुरू झाली? तर मुंबईमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, कोयना, कृष्णा की वारणा? रिपीट प्रश्न आहे मित्रांनो हा. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर वारणा नदीवर. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन आहेत 1985, 1972, 1973, 1986. तर महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा 1972ला लागू करण्यात आला आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली तागाची गिरणी कुठे सुरू झाली? प्रश्न नीट वाचा. भारतातील पहिली तागाची गिरणी कुठे सुरू झाली? ऑप्शन आहेत कोलकाता, मुंबई, चेन्नई, दिल्ली.
कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, प्रश्न नीट वाचा आणि उत्तर सांगा. भारतातील पहिली तागाची गिरणी ही कोलकातामध्ये सुरू झाली. पुढील प्रश्न, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? चला कमेंट करून सांगा. सोपा प्रश्न आहे. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही आहे? ऑप्शन आहेत साम्यवादी, लोकशाहीवादी, प्रजासत्ताक, साम्राज्यवादी. तर भारत हे साम्राज्यवादी या प्रकाराचे राष्ट्र नाही आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? चला कमेंट करून सांगा. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? तर राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा हे तिन्ही घटक संसदेमध्ये समाविष्ट असतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? चला मित्रांनो कमेंट करून सांगा. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? कोणत्या वर्षी शोध लागला हडप्पा संस्कृतीचा आणि कोणी लावला? हे दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. ओके, तर हा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? तर मोहेंजोदडो या ठिकाणी महास्नानगृह सापडले आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला? इथे 2 प्रश्न तयार होतात मित्रांनो, महत्त्वाचे आहे. देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि हा किल्ला कोणत्या राज्यघराण्याने स्थापन केला आहे? तर यादव घराण्याने. देवगिरी किल्ला हा यादव घराण्याने स्थापन केला आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? तर गेटवे ऑफ इंडिया. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते? महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत. महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
पुढचा प्रश्न, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? ऑप्शन आहेत केशरी, काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? तर पिवळ्या रंगाची. लक्षात ठेवा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? महत्त्वाचा प्रश्न, IMP करून घ्या. खूप वेळा रिपीट प्रश्न झाला आहे हा. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर कृषी या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? तर बोकारो हे प्रकल्प झारखंडमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि या प्रकल्पास रशिया या देशाचे सहाय्य लाभले आहे. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. बोकारो प्रकल्प हा झारखंडमध्ये आहे आणि त्यास रशिया या देशाचे सहाय्य लाभले आहे. चला पुढील प्रश्न, पाण्यामध्ये अर्धवट बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते, हे प्रकाशाचे कोणते उदाहरण आहे? पाण्यामध्ये अर्धवट बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते, हे प्रकाशाचे कोणते उदाहरण आहे? तर हे प्रकाशाचे अपवर्तनाचे उदाहरण आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेमी असते? मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेमी असते? तर 25 सेमी. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, बहिर्वक्रभिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? बहिर्वक्रभिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? तर दूरदृष्टिता हा दोष बहिर्वक्रभिंगाच्या सहाय्याने दूर केला जाऊ शकतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता किती आहे? भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता आहे 50 हर्ट्झ. लक्षात ठेवा, मराठीमध्ये असे बोलले जाते 50 हर्ट्झ. भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता आहे 50 हर्ट्झ. चला नेक्स्ट, जर
चुनखडकाचे तुकडे पाण्यामध्ये बुडवले तर बुडबुडीत बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? पाण्यात जर आपण चुनखडकाचे तुकडे टाकले तर बुडबुडे येतात. तर ते कशामुळे? तर कार्बन डायऑक्साईडमुळे. ऑप्शन 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, कोणत्या वायूस हसवणारा वायू असेही म्हटले जाते? चला कमेंट करून सांगा, हसवणारा वायू कोणता आहे? तर नायट्रस ऑक्साईड. ऑप्शन 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. लास्ट प्रश्न, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर इथिलीन. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपले अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.